पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते। कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील दौलतनगर इथं एका लहान घरामध्ये 40 वर्षीय महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यानंतर पोलिसांनी आणि एलसीबीने या महिलेची सुटका केली। त्याचबरोबर या महिलेचा भाचा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या महिलेला का बांधलं होतं याबाबतची चौकशी आता पोलीस त्याच्याकडे करतायत। या घरामध्ये आणखी 3 लोक राहत होते। हे तीनही लोक बाहेरगावी गेल्यामुळे ते पोलिसांना मिळून आले नाहीत। मात्र हा प्रकार उघड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संबंधित महिलेच्या भाच्याला कानशिलात देखील लावली। या भागातील महिलांनी हा प्रकार पोलिसांना सांगायला हवा होता असं देखील त्यांनी म्हटले आणि या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध केलाय। दरम्यान पोलिसांनी या महिलेच्या भाच्याला ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे। नाही, मी म्हणतोय ती महिला कशी आहे, अपंग आहे, वेडे आहे काय आम्हाला माहित नाही, पण अशा पद्धतीने साखळदंड बांधायची, कुलप बांधून ठेवायची, अशी महिना दीड महिने तिला ठेवायचं। शेजार पाहिजे महिलांना किंवा कुणाला वाटलं नाही असं की पोलिसांना कळवलं पाहिजे आपण अशा एका महिलेला आपण असं बांधून ठेवलंय तिला। आणि किती अत्याचार हा महाराष्ट्रात चाललाय, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दुर्दैव असं म्हणजे छत्रपती शाहू राजांच्या ह्या कोल्हापुरात एका महिलेला अशा पद्धतीने साखळदंड बांधून कुलप बांधून ठेवतायत। फार वाईट आहे, भयानक प्रकार आहे हा। ज्यांनी कुणी हे कृत्य केलं ना त्याला सुद्धा फटके दिले पाहिजे, त्याला सुद्धा चौकात नेऊन ठोकलं पाहिजे नालायकाला। ते फटका दिला हो, चांगला ठोकला पाहिजे नालायकाला, चांगला ठोकला पाहिजे। त्याची आई किंवा बहीण असते कोण आहे मला माहित नाही, पण पद्धत कुठली आहे ही साखळदंड बांधलं हे? ज्यांनी कोणी उघड झालं त्याचं मी अभिनंदन करीन, पण ह्या गल्लीतल्या लोकांनी, ह्या बहिणींनी, इथल्या महिलांनी सुद्धा सावध राहणं गरजेचं होतं। ती महिला कुणी बांधून ठेवलं, ही महिला का दिसत नाही? अरे काय तिच्या अत्याचार झाली, महिना दीड महिना तिला साखळदंड कुलपट ठेवता तुम्ही, फार भयानक आहे। कठोर शिक्षा झाली पाहिजे, ज्यांनी कुणी काय केलं त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। कठोर शिक्षा नाहीतर आम्हाला कायदा हातात घेऊन त्याला आम्ही शिक्षा देऊ कुठल्या पद्धती आम्ही अशा पद्धती आम्हाला। इथल्या महिला आता पाठीशी घालायचा प्रयत्न करत होते, आता त्याला का पकडले असं सांगतायत? नाही, वाईट आहे, वाईट आहे। ज्यांच्या घरात घडले ना त्यांना माहित असतं, जे आता महिला आरोप करतायत त्यांच्या घरात घडलेलं नाही आहे। माझ्या ह्या सगळ्या महिलांना आणि सगळ्या इथल्या बांधवांना विनंती आहे, असं काय कृत्य घडत असेल तर निनावी तुम्ही फोन करा आणि प्रशासनाला कळवा, माध्यमांना कळवा। अरे त्या बाईचे हाल महिना दीड महिना काय झाले असतील तिचे, हा विचार कोण करणार नाही? कोल्हापुरात या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये कायदा सुव्यवस्था सुद्धा ढासळते, त्या सुद्धा त्या निमित्ताने मी सांगेन गृह खात्याचं अपयश आहे। माहिती मिळाली होती आणि महिला त्या ठिकाणी तुम्ही ज्या खोलीमध्ये गेला होता तो कुठल्या अवस्थेत त्या ठिकाणी? राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दौलतनगर या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली असता आम्ही पोलीस पथकासह महिला अंमलदार तसेच राजारामपुरी पोलीस स्टेशनला देखील माहिती करून त्यांना देखील घटनास्थळी बोलवून घेतलं। या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेलं दिसून येत होतं। अपंग महिला होती, तिचं नाव विचारलं असता तिने तिचं नाव सारिका हनुमंत साळे असे सांगितले। महिला ही अपंग होती व तिला साखळदंडाने बांधलेलं होतं। त्या साखळदंडास 3 कुलपं लावलेली होती। 2 कुलपाच्या आम्हाला चाव्या शोधल्यावरती मिळाल्या, तर एका कुलपाची चावी मिळत नव्हती, त्यामुळे चावीवाल्याला बोलवून ती चावी तयार करून त्या महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात पोलिसांना यश आलं। त्यानंतर त्या महिलेला उपचारकामी CPR हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे। सदरबाबत माहिती घेतली असता महिलेला काही दिवसापासून या ठिकाणी 1.5 ते 2 महिन्यापासून बांधून ठेवलेली अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। सदरबाबत सदरची महिला, तिचा भाऊ, भावाची पत्नी व तिचा मुलगा यांच्यासह राहत आहे। महिलेला का बांधून ठेवलेलं आहे, कशासाठी बांधून ठेवलं याची अधिक माहिती घेत आहोत व संबंधित इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करीत आहोत। या प्रकरणी कुणाला ताब्यात घेतलं आहे आणि नेमकं काय? सध्या त्या घरामध्ये महिलेचा भाऊ व भावाची पत्नी हे सध्या बाहेर गावी गोवा येथे गेल्याचे आढळून आलेले आहे व तिचा भाचा हा घरात मिळून आलेला आहे। त्या भाच्याला ताब्यात घेतलेला आहे व राजारामपुरी पोलीस ठाणे येथे पाठवलेलं आहे। समजलं होतं आणि त्यानंतर महिला कोणत्या अवस्थेत तुम्हाला येते? सुरेखा साळी नावाची इथे मुळात दौलतनगर या परिसरात एक महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्या आधारे त्यांचं पथक व मी स्वतः आम्ही सगळे एकत्रित आलो। सदर घरात छापा मारला असता सुरेखा साळी नावाच्या महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेलं आढळून आलं। पहिले 2 चाव्या तिथं मिळाल्या, त्यांना आम्ही तिला सोडवलं। एक लॉक निघत नव्हतं, मग चावीवाल्याला बोलून ते लॉक पण आपण काढलेलं आहे आणि तिची मुक्तता केलेली आहे। तिला आता CPR हॉस्पिटल येथे उपचाराला पाठवलेलं आहे।
तिला का बांधून ठेवलं होतं आणि कुणी घरातल्यांनी कशाबद्दल बांधून ठेवलं होतं ही माहिती घेऊन पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे. ताब्यात घेतलंय काय नाही? एका मुलाला तिच्या भाच्याला ताब्यात घेतलेला आहे. पुढील कारवाई करतो. तो त्याच वेळी होता घरी? 1-1.5 महिन्यापासून असा प्रकार चालू आहे समजते. अधिक माहिती घेऊन आपण पुढची कारवाई करतो. त्यामध्ये अजून कोण घरातली सहभागी होते? त्याचा आता सहभाग आहे का नाही निष्पन्न करायला लागेल. आता तर घरी फक्त तो भाचाच होता. घरात तिचा काका, तिची मिसेस आणि मुलं असतात. ठीक आहे.